घेऊया 2 टॉपिक, प्रयत्न करू 2 टॉपिक, एक झाला तर एक घेऊ. जेंडर गॅप है ना, सांगितलेलं होतं, टॉपिक सांगितला होता. तर आय होप सो तुम्ही करून आला असाल. असं पाहिलं तर काही नाही, 2 ओळीचं आहे. जेंडर गॅप पण 2 ओळीचं आहे आणि जेंडर बजेटिंग पण 2 ओळीचं आहे. प्रश्न कसे येतील, काय डेप्थ घेईल MPSC है ना, आपल्याला काही ठाऊक नाही आहे, आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. ॲक्च्युली जेंडर गॅप जो आहे हा टॉपिक पेपर 3 मधला आहे. त्यांनी पेपर 4 मध्ये टाकलेला आहे. हा पेपर 3चा आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा आहे. आणि जेंडर बजेटिंग हा पेपर 4चा असायला पाहिजे होता. त्यामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असा टॉपिक देऊन बनवायला पाहिजे होता. असं काही केलं नाही. म्हणजे हा सिलेबसमधली अडचणी आहे. जर बघितलं तर आपण सिलेबस कसा असा प्रॉपर याच्यानी स्ट्रक्चर्ड असावा, संरचनात्मक असावा. तर तसं काही नाही आहे है ना. तर त्यामुळे ती अडचण आहे. तरी सुद्धा चला आपण बघून घेऊया है ना. जेंडर गॅप हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या कॉन्टेक्स्टमध्ये, मानवीय विकास है ना, मानवीय संसाधन विकास ह्या कॉन्टेक्स्ट मधला हा लिंगदरी हा शब्द आहे. ठीक आहे. एक सहज एक स्टोरी है ना. भारताच्या सांस्कृतिक वारशामध्ये जे आपल्याला म्हणतो ग्रंथ आहेत है ना, ज्याला आपण म्हणतो दंतकथा आहेत, अजूनही प्रूव्ह झालं नाही म्हणून दंतकथा म्हणूया, ज्याच्यासाठी प्रूव्हन आहे असं पण विचार केला जातो है ना. तर आपण त्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर भारतामध्ये 2 मोठे युद्ध झाले संस्कृतीमध्ये. एक कुरुक्षेत्रावर झालं आणि दुसरं श्रीलंकेमध्ये झालं. 2 मोठे युद्ध है ना भारताच्या संस्कृतीमध्ये. दोन्ही कोणासाठी झाले तर दोन्ही स्त्रियांसाठी झाले. बघा, एवढी मोठी युद्ध होतात ज्या गोष्टीसाठी, त्याचं मूल्य सुद्धा तितकं मोठं असलं पाहिजे. बरोबर आहे. कारण मोलाची वस्तू असेल तर युद्ध, त्याचं मारपीट होईल, त्यासाठी कॉम्पिटिशन लागेल है ना. ती महत्वाची नसेल तर त्यासाठी युद्ध, कॉम्पिटिशन, स्पर्धा है ना, माणूस जद्दोजहद करणार नाही. उदाहरणार्थ असं जर माहीत झालं की कोहिनूर हिऱ्यापेक्षा 1,00,000 पटीनं अत्यंत महत्वाचा आणि त्याच्यापेक्षा अत्यंत दर्जेदार हिरा हा माउंट एव्हरेस्टमध्ये कुठेतरी आहे, तर जद्दोजहद होणार. ज्यांना माउंटनरिंग येत नाही तेही जद्दोजहद करते. बरोबर आहे, प्राप्त करण्यासाठी. आणि तो भेटला तर धरतील कुठे फेकून ठेवतील का, त्याला जपून ठेवतील, त्याचं संवर्धन करतील, संरक्षण करतील. का तर अत्यंत मौल्यवान आहे. मग जर मौल्यवान वस्तूकरिता स्पर्धा होते, मौल्यवान वस्तूकरिता मारामाऱ्या होतात, तर मग इतिहासामध्ये, सांस्कृतिक इतिहासामध्ये 2 महायुद्ध झालेल्या अशा मौल्यवान बाबीची एवढी अवहेलना भारतामध्ये सातत्याने ऐतिहासिक स्तरावर आपल्याला दिसून का येते, ही क्वेश्चन मार्क आहे. हा मोठा क्वेश्चन मार्क आहे ना. की ज्या बाबीसाठी युद्ध होतात ती बाब मोस्ट निग्लेक्टेड भारतामध्ये आहे है ना. आणि त्यामुळेच भारताची आपल्याला ही दशा दिसून येते. ही जी आहे ही बाब आहे, ही बाब म्हणजे स्त्री. स्त्री पिक्चर पाहिला का? स्त्री पिक्चर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्ट एक सुंदर वेगळ्या अँगलने छान पिक्चर आहे है ना.
जेंडर गॅप. पहिला आहे जेंडर, लिंग है ना. जेंडर हा शब्द नेहमी न्यूट्रल कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला जातो. इथे सेक्स हा शब्द वापरला नाही. इथे जेंडर हा शब्द वापरला, हा न्यूट्रल आहे. जेव्हा जेंडर आपण शब्द वापरतो तेव्हा आपण त्याला मेल और फिमेल असा शब्द वापरतो. हा काय देतोय? न्यूट्रॅलिटी देतोय, तटस्थता देतोय. जर जेंडरच्या जागी सेक्स हा शब्द वापरला तर तो तटस्थता देत नाही, तो बायास्ड देतो. म्हणून शब्द आलेला आहे जेंडर. ठीक आहे. दुसरा आहे दरी. मी इथे म्हटलेलं आहे जेंडर मेल आणि फिमेल दोन्ही आहे आणि याच्यात गॅप म्हणजे दरी आहे, म्हणजेच मेल आणि फिमेल मधली दरी. मग मेल आणि फिमेल मधली दरी हा जेव्हा आपण शब्द वापरतोय तर याचा अर्थ काय? तर आपल्याला असं दिसतंय जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा समाजामध्ये मानव प्राणी आहे. हा मानव प्राण्यामध्ये दोन लिंग आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. स्त्री आणि पुरुष यांच्या दोन वेगवेगळ्या ॲबिलिटीज आहेत. या दोघांच्या वेगवेगळ्या कार्यक्षमता आहेत, त्यांच्या दोघांच्या मर्यादा सुद्धा आहेत है ना. निसर्गाने दोघांना वेगवेगळ्या कामाकरिता घडवलेला आहे, परंतु दोघांची जी कामं आहेत ती समसमान आहेत आणि परस्परावलंबी आहेत, इंटरडिपेंडंट आहेत. केवळ स्त्री हा समाज घडवू शकत नाही आणि केवळ पुरुष हा सुद्धा समाज घडवू शकत नाही, परंतु दोघांमध्ये निसर्गाने कामाची निसर्गतः वाटणी केलेली आहे. माणूस पोट्ट पैदा करू शकत नाही. आजकाल जे काही आहे मेडिकल सायन्समुळे चालू आहे सेक्स चेंज है ना, तर सेक्स चेंज होऊ शकते पण पैदा करू शकत नाही. निसर्गाने तशी जडणघडण करून ठेवली. तो संपूर्ण अधिकार हा स्त्रीला दिलेला आहे. परंतु स्त्री जेव्हा समाज घडवण्यासाठी प्रोजेनी निर्माण करते त्या क्षणाला पुरुषाला तिला सहाय्य द्यायची जबाबदारी दिली आहे. त्याला सहाय्यक आहे, तो सेवक आहे. कशासाठी? समाजाची जडणघडण करण्यासाठी. म्हणजेच काय, हा समाजाची खऱ्या अर्थाने निर्मिती जी होते ते स्त्रीपासून होते, पुरुषापासून नाही. पुरुष हा सहाय्यक आहे, स्त्री ही केंद्रस्थानी आहे. मग जर ती केंद्रस्थानी आहे ह्या समाजाच्या तर तिचं अस्तित्व, तिचं महत्त्व सुद्धा केंद्रस्थानी असलं पाहिजे. परंतु जेव्हा समाज घडतो तेव्हा मात्र स्त्री ही केंद्रस्थानी दिसत नाही, ते कुठेतरी त्या दायऱ्याच्या बाहेर दिसते. ती निग्लेक्टेड होते, ती वंचित होते, एक्सक्लूड होते. आणि जशी जशी तिचं एक्सक्लुजन वाढत जातं, जसं जसं तिचा वंचितपणा वाढत जातो तसं तसं स्त्री आणि पुरुष याच्यामधली दरी वाढत जाते. दरी वाढत जाते म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या हक्कांमधली, यांच्या अस्तित्वांमधली, यांच्या विकासामध्ये मिळणाऱ्या संध्यांमधली जी दरी आहे ती निरंतर वाढत जाते. आणि जशी जशी दरी वाढत जाते तसं तसं स्त्री ही सातत्याने वंचित होत जाते. म्हणजेच काय, तर इट इज अ प्रोसेस ऑफ एक्सक्लुजन ऑफ फेमाइन जेंडर फ्रॉम द सोशल स्पियर. सामाजिक जी काही परिस्थिती, त्या सामाजिक परिस्थितीमधून एक जी स्त्रीलिंग आहे त्या स्त्रीलिंगाला सातत्याने वंचित करण्याची ही एक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया ज्यातून मापन करतोय, ज्या माध्यमातून आपण मापन करतो, मेजर्ड करतोय, दॅट मेजरमेंट इज नथिंग बट द जेंडर गॅप है ना. जेंडर गॅप काय, एक मेजरमेंटचं माध्यम आहे, एक परिमाण आहे ज्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो, समजण्याचा प्रयत्न करतो की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये किती तफावत वाढलेली आहे, किती फारकत झालेली आहे, स्त्री किती मार्जिनलाइज झालेली आहे, म्हणजे सीमेवर किती चालले गेलेले आहे समाजाच्या. स्त्री किती डिस्क्रिमिनेट होत आहे है ना, तिच्यामध्ये किती भेदभाव केला जात आहे.
मग भेदभाव केल्या जात आहे, ते डिस्क्रिमिनेट केल्या जात आहे, मार्जिनलाइज केल्या जात आहे, एक्सक्लूड केल्या जात आहे, असा जेव्हा शब्द वापरतोय तर त्यासाठी काही डायमेन्शन, काही आयाम आवश्यक आहे. तर कुठला कुठला आहे? तर आपण जर समाज समजायला गेलो तर समाजाचं आपल्याला असं संरचना दिसून येते. समाजाची एक संरचना, मी एक समाजाची संरचना काढून देतो इथे. ही समाजशास्त्रीय आहे, सोशिओलॉजिकल एलिमेंट आहे. टलकाट पासन नावाचा जो समाजशास्त्रज्ञ होता त्यांनी अशा प्रकारची एक संरचना सांगितली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर समाज म्हणाल तर हा समाजाला आपण सिस्टीम म्हणतो, एक संस्था म्हणतो. सिस्टीम आहे, एक संस्था आहे, आणि या समाजामध्ये सब सिस्टीम आहे, उपसंस्था आहे. ओके. मग ह्या उपसंस्थेपासून संस्था निर्माण होते, समाज निर्माण होतो, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या संस्था ऍड करू शकतो. संस्कृती किंवा आणि सोशल स्पियर, इकॉनॉमिक स्पियर. ओके. त्याच्यानंतर आहे पॉलिटिकल स्पियर आणि एज्युकेशनल स्पियर. 4 आपण उपविभाग घेतले आहेत. एक सांस्कृतिक, दुसरा आर्थिक, तिसरा राजकीय आणि चौथा जो आहे तो शैक्षणिक. हा शैक्षणिक सोशल स्पियर पण म्हणू शकतो. ओके. कल्चरल मध्ये तुम्ही रिलिजन पण ऍड करू शकता, धार्मिक. आता हे जे 4 घटक आहेत त्या 4 घटकांमध्ये स्त्री आणि पुरुष यांचा सहभाग पहिल्यांदा, फर्स्ट, यांचा सहभाग किती प्रमाणात आहे? यांचा सहभाग आहे की नाही आहे? आहे तर किती प्रमाणात? दुसरं, हे जे दोन्ही जेंडर आहे ह्या जेंडर मध्ये सहभाग जेव्हा होतो तो सहभागामध्ये ऍक्सेसिबिलिटी किती प्रमाणात होते? यांचा आतमध्ये सहभाग होताना शिरकाव कुठपर्यंत होऊ शकतो? त्यांना ह्या ज्या बाबी आहेत ह्या किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात? त्याच्यानंतर जे काही दोन्ही जेंडर आहेत यांना स्वतःचा विकास करावाचा आवश्यक आहे. आता या 4 मध्ये त्यांना ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या किती अवेलेबल आहे? संध्या किती उपलब्ध आहेत, है ना? संध्या उपलब्ध आहेत की नाही आहे, है ना? हे जे डायमेन्शन आहे हे 4 आयामामध्ये आपण बघतो. ओके, ठीक आहे. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. इकॉनॉमिक सेक्टर आहे. इकॉनॉमिक सेक्टर हा उदाहरण घेऊया. इकॉनॉमिक सेक्टर मध्ये आपल्याला काय दिसतोय? पहिल्यांदा इन्कम, मिळकत, है ना? मग ह्या इन्कमचं ओनरशिप असतं किंवा नाही, है ना? म्हणजेच काय तर त्याला लेबर फोर्स मध्ये सहभाग होतो की नाही? इन्कम हवा आहे म्हणजेच लेबर फोर्स, म्हणजेच मजूर जे आहे त्या मजुरामध्ये त्यांचा सहभाग होतो की नाही? त्यांना मजुरीचे संसाधनं उपलब्ध होतात की नाही ते आवश्यक आहे. सपोज तुम्ही उदाहरणार्थ आपण असं घेऊया, एक सुंदर उदाहरण घेऊया की एक काम करायची संधी जी आहे ही काम करण्याची संधी गावाच्या बाहेर आहे. काम करायची संधी ही गावाच्या बाहेर आहे. तेव्हा गावातील स्त्रीला ती संधी मिळेल की पुरुषाला मिळेल? आपण काय बघतो लॉजिकली? पुरुषाला ती संधी मिळते, स्त्रीला मिळत नाही. घरातून तो दबाव असतो, तू घराच्या बाहेर जायचं नाही, है ना? का दबाव असतो? तर आपल्याला असं दिसतंय 2 बाजू आहेत याच्या. सामाजिक दृष्टिकोनातून बिहेवियरल आस्पेक्टमध्ये 2 बाजू दिसतात. एक बाजू, स्त्री बाहेर जाईल तर स्त्री वीक आहे, वीक सेक्स मानला जातो.
कमजोर आहे, तिच्यावर अत्याचार होऊ शकतात, ती सुरक्षित राहणार नाही. म्हणजेच काय, तर समाज रचनेवर क्वेश्चन मार्क आहे. समाज रचना ही स्त्रियांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून तयार नाही असं आपल्याला दिसतंय. दुसरं, मानसिकता अशी आहे की स्त्री बाहेर जाईन तर जुगाड जमवन. माणूस बाहेर झाल्यावर जुगाड नाही जमवे, पहा बरं है ना. स्त्री गेली की तिच्या चॅस्टिटीवर क्वेश्चन मार्क. स्त्री जर बाहेर गेली तर तिच्या चारित्र्यावर लगेच क्वेश्चन मार्क है ना. म्हणजेच काय, तर सामाजिक मानसिकता आणि सामाजिक संरचना हा दोघांमध्ये विषमता निर्माण झालेली आहे. सायकोलॉजिकल लेवलवर, मानसिकतेच्या लेवलवर स्त्रीच्या बाबत कुठलाही दृष्टिकोन पॉझिटिव्ह नाही. आणि सामाजिक संरचना अशी नाही की जेणेकरून ती स्त्रीच्या विकासाला पोषक असेल. आणि म्हणूनच आपल्याला काय दिसतंय, लेबर फोर्स जो आहे त्या लेबर फोर्समध्ये तिचा सहभाग हा कमी दिसून येतो. बरोबर आहे. म्हणजे एक जर डायमेन्शन बघितलं, लेबर पार्टिसिपेशन, ते जर कमी असेल तर त्यावरून आपण निश्चित करू शकतो की सध्याची सामाजिक परिस्थिती कशी आहे, सध्याची सामाजिक मानसिकता कशी आहे. ओके, ठीक आहे. मग जर तिचा सहभाग कमी आहे याचा अर्थ तिचं जे संसाधन आहे हा एक ह्युमन रिसोर्स आहे. हे ह्युमन रिसोर्स आता यूज मध्ये नाही. मग यूज मध्ये नाही आहे म्हणजे ते काय, डिपेंडंट आहे. म्हणजे माणूसच बाहेर जातो, स्त्रीला अलाव नाही. उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूया की एका गावाच्या बाहेर 2 लोकांना नोकरीसाठी संध्या उपलब्ध आहे, पण माणूस म्हणते तू बाहेर जायचं नाही है ना, तू प्रोटेक्टेड आहे, मी बाहेर जाईन. म्हणजे तो गेला, त्याला जी नोकरी मिळायची ती मिळाली. ती पण गेली असती तर तिला मिळाली असती. एका घरात 2 जण नोकरीला असते, अधिकचे पैसा आला असता, अधिक सुबत्ता आली असती. आता ती घरी आहे, तो नोकरीवर जातो, म्हणजे ती डिपेंडंट आहे. ती डिपेंडंट आहे म्हणजे तो घरी आल्यावर पैसे कोण कोणाला मागेल, तर पैसे ही स्त्री ही पुरुषाला मागेल. आणि त्यानं नाही दिले तर मग, म्हणजे जर तो तिथून आला, येता येता त्याला गुत्था दिसला आणि गुत्थ्यावर बसला है ना, बसला ना, मस्त लावला, लावून डोलट डोलट गेला ना, अंड्याच्या ह्याच्यावर जाऊन बसला, अंडे खाल्लं 2-4 आणि मग घरी आला आणि बायकोनं म्हणलं ना, जी पैसे द्या, स्वयंपाक बनवतो ना, गालात ठेवून दिली. गालात ठेवून दिल्यावर बायको गालावर ठेवू शकत नाही, कारण की ती त्याच्या पैशावर निर्भर आहे. म्हणजे लगेच ती डिस्क्रिमिनेट झाली फिजिकली सुद्धा. म्हणजे तिचं स्वतःचं भौतिक अस्तित्वच राहिलं नाही. तिला सहज रीतीने तो मारू शकतो. थप्पड पिक्चर पाहिला का, तुम्हाला लक्षात येईल, जेंडर इक्वॅलिटीवर है ना. नसेल पाहिला तर परीक्षा झाल्यावर पहा. बरोबर आहे, आवश्यक आहे. मी पिक्चर वारंवार सांगतो, यासाठी महत्वाची आहे, शिकण्यासाठी, हा फालतूच्या गोष्टी पाहण्यासाठी. तर आपल्याला काय दिसतंय, स्त्री ही सहज रीतीने, स्त्रीवर असल्ट का होतो, स्त्रीला सहज रीतीने मारल्या काय जाऊ शकते. उदाहरणार्थ हाथरस मध्ये घडलेल्या घटनेमध्ये जर ती मुलगी करोडपती असती तर हे शक्य होतं का, तर ही पॉसिबिलिटी नील होती. म्हणजे तिचं इकॉनॉमिक विकनेस जे आहे हे तिच्या लिंगाच्या विरोधात जात होतं. शी हॅव अ फेमाइन सेक्स अँड इकॉनॉमिकली वीक. सोबतच शी बिलॉंग्स टू द लोअर कास्ट, म्हणजे सोशली सुद्धा ते वीक. म्हणजेच काय, ते 4ही डायमेन्शन मध्ये जर दरी असेल तर डिस्क्रिमिनेशन होईल, विटंबना होईल, एक्सक्लुजन होईल. आणि एक्सक्लुजन झालं तर तो ह्युमन रिसोर्स अनयुज्ड होईल. आणि ज्या ज्या देशाचा, ज्या ज्या समाजाचा मानव संसाधन हा पुरेपूर वापरला गेला नाही, तो समाज, तो देश हा कधीच विकसित होणार नाही. भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर किती टक्के आहे स्त्रियांचं प्रमाण एकूण लोकसंख्येमध्ये, तर स्त्रियांचं प्रमाण एकूण लोकसंख्येमध्ये 48% आहे.
मग 48 म्हणजे 50% स्त्रिया, 48 यासाठी की 2% जे आहे, 2% जे आहे समसमान असायला पाहिजे होते, किंबहुना स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा अधिक असायला पाहिजे होतं. का? कारण की निसर्गतः मेल इज अ वीक सेक्स अँड फिमेल इज अ स्ट्रॉंग सेक्स. जन्माला आलेलं जे बाळ असतं त्या बाळामध्ये स्त्री बाळ जे आहे, मुलगी जी आहे, तिची जगण्याची शक्ती मुलापेक्षा अधिक असते. तिचा इम्युनिटी पॉवर हा मुलापेक्षा अधिक असतो, त्यामुळे ती अधिकाधिक जगू शकते. त्यामुळे खरं म्हणजे हे चित्र काय शो करतं की हे किमान 2% काय आहे, याला आपण म्हणतो मिसिंग वुमन आहे ना. तुम्हाला HRD मध्ये महत्वाचं राहील हे, कारण की हा जो टॉपिकच आहे हा HRDचाच आहे, हा काही इकॉनॉमीचा नाही, पण इथे टाकलाय म्हणून घेणार. ओके, तर हे 2% काय शो करतं, मिसिंग वुमन असा एक शब्द आहे. मिसिंग वुमन ही शब्दावली आहे, कीवर्ड आहे ना. मिसिंग वुमन म्हणजे हरवलेल्या स्त्रिया. हरवलेल्या म्हणजे ते आपलं छापून येते असं गुमशुदा, आपण यांना पाहिलं का ते नाही, समाजाने याला पाहिलं का, कुठेच पेपरात फोटो छापून येत नाही यांचा, कारण की ह्या जन्मालाच आलेल्या नाही, जन्माआधीच भ्रूणहत्या झाली आहे. लक्षात आले का? म्हणजे जन्माआधीच तिला मारून टाकलेलं आहे. अशा ज्या फेमाइन जेंडर आहे, फेमाइन सेक्स कॉल्ड ॲज अ मिसिंग वुमन, हरवलेल्या स्त्रिया आहेत. हरवलेली व्यक्ती नाही, हरवलेल्या व्यक्तीचा पेपरामध्ये फोटो छापून येतो 80-90 वर्षाचा म्हातारा असला तरी, कारण तो महत्वाचा आहे, ह्युमन रिसोर्स आहे. परंतु ह्या बिचाऱ्या ज्या आहेत यांचं कुठेही छापून येत नाही की एवढी भ्रूण हत्या झाली, ह्या कुठे हरवल्या असं छापून येते का? कुठेच येत नाही. किती शोकांतिक आहे ना. असे हेडलाईन यायला पाहिजे अशी. आपण यांना पाहिलं का? तसं दिसत नाही. हा जो 2% आहे हा काय आहे, मिसिंग वुमन आहे. हा मिसिंग वुमन कशामुळे आहे, जेंडर गॅपमुळे आहे. सो इनइक्वॅलिटी इन द सोसायटी, समाजामधली विषमता, आर्थिक विषमता दोन्ही जेंडर मधली, म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी, लैंगिक विषमता. लैंगिक विषमता कशामुळे निर्माण झालेली आहे, लैंगिक दरीमुळे निर्माण झालेली आहे. ओके, मग ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण हा जो आहे डायमेन्शन, ह्या 3-4 याच्यामधला एक्झॅक्ट काय असतं ते आपण समजण्याचा प्रयत्न करूया. थेरॉटिकल आहे असं काही नाही, फक्त काही कीवर्ड्स आहेत, अपॉर्च्युनिटी है ना, मिसिंग वुमन, जेंडर इनइक्वॅलिटी, जेंडर डिस्क्रिमिनेशन है ना, डिस्पॅरिटी, भेदाभेद, फारकत, हे जे एलिमेंट आहे हे एलिमेंट महत्वाचे. आता जेंडर गॅप जे आहे, आपण आता अभ्यास जो केला याच्यानुसार जेंडर गॅपचे आपण डेफिनेशन एक बेसिक बनवण्याचा प्रयत्न करूया. जेंडर गॅप इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन मेल and female gender in the areas of political participation, economic opportunities, educational attainment and social sphere, है ना. In the context of inclusion and attitudes, मराठी सांगतो है ना.
डिफरन्स, फरक, फरक है ना, कोणामध्ये आहे? स्त्री आणि पुरुष लिंगामध्ये आहे. फरक कोणामध्ये? स्त्री आणि पुरुष लिंगामध्ये आहे. इन द एरियाज, कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? राजकीय सहभाग, आर्थिक संध्या, शैक्षणिक, ज्याला आपण म्हणतो बेनिफिट्स है ना, म्हणजे त्या मराठीत मला आठवत नाही शब्द, सामाजिक परिस्थिती की सामाजिक एरियाज, सामाजिक क्षेत्र. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण, कुठल्या दृष्टिकोनातून आहे? तर सर्वसमावेशकता, समावेशकता आणि ॲटिट्यूड, बघण्याचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड, बघण्याचा दृष्टिकोन है ना. टपरीवर पोट्टे बसले राहते है ना, आणि बेचारी एखादी पोट्टी गेली तर विचारू नका है ना, तिला किती ऑड वाटते, एकदम ऑड फिलिंग होते. पोट्टे म्हणते नाही नाही ऑड फिलिंग नाही, अबे ऑड फिलिंग होते. लमजावा स्टेअरिंग करता फालतूच्या है ना, स्केड करून टाकता है ना. तर तुमच्याकडे जर तुम्ही एकटं गेल्या ना, 10-15 पोट्ट्यांनी पाहिला तर कसं वाटेल तुम्हाला है ना. पोट्ट म्हणतात, कोणी बेस वाटण म्हणतात, कायचा बेस वाटण है ना. हा आपल्याला काय दिसतंय, व्हॉट वी आर बीइंग सी, ॲटिट्यूड, बघण्याचा दृष्टिकोन है ना. स्त्रियांकडे एक कमोडिटी म्हणून आपण बघतोय, तर तो समाज कसा झाला? अनइक्वल झाला, विषम झाला. जेव्हा स्त्रीकडे एक इक्वल ह्युमन बीइंग, समसमान मानव, हा दृष्टिकोनातून जेव्हा बघण्याचा दृष्टिकोन येतो, आपोआप निर्माण होतो. तो देश समसमान आहे, तो देश समतेच्या पातळीवर आहे असं सिद्ध होतं. तर जेंडर गॅप काय म्हणूया? असा फरक जो ह्या क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुष ह्या लिंगांमध्ये भेदाभेद करेल. मग भेदाभेद करेल म्हणजेच काय? तर याच्यामुळे हा जो जेंडर आहे, कारण ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, हा जो जेंडर आहे, फिमेल जेंडर आहे, हा काय होईल? डिस्क्रिमिनेट होईल. हा काय होईल? डिस्क्रिमिनेट होईल, मार्जिनलाइज्ड होईल आणि एक्सक्लूड होईल. मग नुकसान काय? तर आता सांगितलंय, त्यामुळे मानव संसाधनाचं नुकसान आहे, तो देश अविकसित आहे. व्हॉट इट मीन्स? द हायर लेवल ऑफ अ जेंडर गॅप कनोट्स द लोअर लेवल ऑफ डेव्हलपमेंट. काय आहे फॉर्म्युला बघा, हाय जेंडर गॅप इज इक्वल टू लोअर लेवल ऑफ डेव्हलपमेंट. अधिकची जर लिंग दरी असेल तर विकास जो आहे तो कमी असेल. म्हणजे अधिकाधिक जर दरी असली तर तो देश, तो समाज अविकसित आहे किंवा केवळ विकसनशील आहे, तो विकसित देश नाही. भारत हा विकसनशील देश आहे, याचं महत्त्वाचं कारण आहे भारतामध्ये जेंडर गॅप अधिक आहे. ओके, आता जेंडर गॅपमध्ये आपण हे 3-4 जे डायमेन्शन आहे, पॉलिटिकल पार्टिसिपेशन, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी, एज्युकेशनल अटेनमेंट, सोशल एरियाज है ना, ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करू. आता जर आपण बघितलं जेंडर गॅपमध्ये, तर आपल्याला असं दिसतंय की पहिलं बघूया, पॉलिटिकल पार्टिसिपेशन, राजकीय सहभाग. पॉलिटिकल पार्टिसिपेशन, राजकीय सहभाग. दुसरं आहे इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज. तिसरं आहे एज्युकेशन आणि चौथा आहे हेल्थ अँड सर्व्हायव्हल. किती डायमेन्शन आहे? राजकीय सहभाग, आर्थिक संध्या, शैक्षणिक अपॉर्च्युनिटी जी आहे, आणि आरोग्य आणि सर्व्हायव्हल म्हणजे टिकणे, जगणे. हे 4 डायमेन्शन आहेत. हे 4 डायमेन्शन जे आहेत, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
कोणी घेतलेले आहेत? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे 4 डायमेन्शनच्या आधारावर ग्लोबल जेंडर गॅप 3G, ग्लोबल जेंडर गॅप असा एक डाटा बनवतं, याचा एक रिपोर्ट बनवतं, 2006 पासून बनवतं है ना. आता सध्या आधी हळूहळू वाढत गेलं, आता सध्या 153 देश जे आहेत, 153 देश जे आहेत, ह्या 153 देशाचं, जगातल्या 153 देशाचं ते अनालिसिस करतं आणि अनालिसिस करून याच्यामध्ये पॅरामीटर काय आहे काय नाही ते प्रत्येक देशाची काय अवस्था ते सांगतं. आता जनरल जर पॅटर्न बघितला, पूर्ण जगातला जर पॅटर्न बघितला, ह्या 4 याच्यातला है ना, तर आपण एक स्केल तयार करू शकतो. मी इथे स्केल करून देतो. बघा स्केल आहे ही जी आहे इक्वॅलिटीची स्केल आहे. हा इक्वॅलिटी पॉइंट झाला, बरोबर आहे राईट. इथे मी लिहितो आधी पॉलिटिकल पार्टिसिपेशन, दुसऱ्या ह्याच्यात लिहितो एज्युकेशनल इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज, तिसऱ्या ह्याच्यात लिहितो हेल्थ आणि चौथ्या ह्याच्यात लिहितो मी एज्युकेशन, बरोबर आहे. ह्या साईडला मी लिहितो मेल, ह्या साईडला लिहितो मी फिमेल. आता जर आपण बघितलं सर्व जगाचं अनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसतंय की सर्वात अधिक दरी स्त्री आणि पुरुषामध्ये, सर्व जगाचा अनालिसिस केलं तर सर्वात अधिक दरी पॉलिटिकल पार्टिसिपेशन मध्ये आहे. म्हणजेच काय तर पॉलिटिकल पार्टिसिपेशन मध्ये स्त्रियांचा सहभाग फारच कमी आहे. सर्वात अधिक गॅप. मग सर्वात अधिक गॅप तर मी इथे काढतोय, हा इथे आहे आणि हा इथे, ही गॅप आहे, इतकी मोठी दरी आहे, बरोबर आहे याच्यामध्ये. आणि जसं जसं आपण इथून इकडे जातो, पॉलिटिकल पार्टिसिपेशन, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज, हेल्थ आणि एज्युकेशन, इकडे जर मी गेलो तर आपल्याला असं दिसेल की ही जी लाईन आहे, ही लाईन अशी 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 होत गेलेली आहे, अशी, ही सुद्धा अशी होत गेलेली, अशी होती. बघा कसं तयार झालेलं आहे. म्हणजेच काय, एज्युकेशन मध्ये दोघांमध्ये लिंगांमध्ये गॅप फारच कमी आहे आणि पॉलिटिकल पार्टिसिपेशन मध्ये गॅप सर्वात अधिक आहे. नंतर गॅप इकॉनॉमिक मध्ये आहे, नंतर गॅप हेल्थ मध्ये आहे आणि नंतर एज्युकेशन मध्ये. हे जगाचं चित्र आहे. आपण भारताशी कंपेअर करणं गरजेचं आहे, कारण जेंडर गॅप भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घ्यायचे आहे ना. जगामध्ये राजकीय याच्यामध्ये फारच कमी प्रतिनिधित्व आहे, एज्युकेशन मध्ये बेस्ट आहे. भारतामध्ये हे चित्र वेगळं आहे. भारतामध्ये आपल्याला असं दिसेल की पॉलिटिकल पार्टिसिपेशन जे आहे हे तर छान आहे, काही इश्यू नाही है ना, पण इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज कमी आहेत. इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज कमी आहे. हेल्थ त्याच्यापेक्षाही कमी आहे, खूपच बेकार आहे. आणि एज्युकेशन मात्र थोडं बरं आहे, एज्युकेशन मात्र बरं आहे राईट. ठीक आहे. इकॉनॉमी जी आहे फारच कमी आहे, पॉलिटिकल पार्टिसिपेशन मस्त आहे, जगामध्ये टॉपमोस्ट याच्यावर पॉलिटिकल पार्टिसिपेशन मध्ये आपण येतो, परंतु हेल्थ मध्ये सर्वात वर्स्ट आहोत. हेल्थ मध्ये आपली रँक जी आहे ती 153 पैकी 150वी आहे. बघा गंमत, 153 पैकी 150वी रँक है ना आपली हेल्थ मध्ये आहे. सर्वायवल मध्ये सुद्धा 149वी रँक आहे, परंतु पॉलिटिकल पार्टिसिपेशन मध्ये आपली 4th पण रँक आहे कॅबिनेटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, म्हणजे रुलिंग हेडच्या. म्हणजे किती स्त्रिया यांनी राज्यावर म्हणजे देशावर आणि राज्यावर रूल केला, 4थी रँक. बाकीच्या ज्या पार्लमेंटरी लेवलवर पार्टिसिपेशन आहे ते 19वी रँक, इतकी छान रँक. आणि इथे मात्र हेल्थच्या याच्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती. म्हणजेच काय, एवढ्या स्त्रिया वर बसलेल्या आहेत तर त्या काय करतात, आपल्याला भारतामध्ये ही पॅराडॉक्स सातत्याने पाहायला मिळते. आपण सातत्यानं भारतीय राजकीय परिस्थितीवर अशा प्रकारे टीका टिप्पणी बघत असतो.
आपण हे बघितलेलं आहे की भारतामध्ये कित्येक ओबीसी क्लासचे MLA-MP वर बसलेले आहेत, कित्येक SC MLA-MP वर बसलेले आहेत, कित्येक ST MLA-MP वर बसलेले आहेत, परंतु खाली मात्र सामान्य जनता त्या तत्त्यातील सामान्य जनतेची कुचंबना होत आहे. तसंच स्त्रियांच्या बाबतीत वर त्या बसलेल्या आहेत, परंतु त्या बसलेल्या असतानाही त्या मात्र स्त्रियांबद्दल ब्र सुद्धा बोलू शकतात. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह अँगलने, संख्यात्मक दृष्टिकोनातून राजकीय परिस्थिती चांगली दिसते, परंतु बाकीची जी सामाजिक परिस्थिती आहे अत्यंत दयनीय अवस्था आहे. व्हॉट इट कनोट्स, काय कनोट करतं? इट कनोट दॅट इंडियन डेव्हलपमेंट, भारताचा विकास हा जगातील इतर देशातील विकासासारखा सरळ नाही, सोपा नाही. का सोपा नाही? तर भारतामध्ये आपल्याला काय दिसतंय? क्लासचं डिफरन्सेस दिसून येत नाही, वर्गामधला भेदाभेद दिसून येत नाही, तर वर्गासोबतच आपल्याला काय दिसतंय? कास्ट डिफरन्सेस. आणि भारतामध्ये त्यामुळे एक कॉम्प्लेक्स तयार झालाय, एक असा कटिबंध तयार झालाय, तो म्हणजेच काय? तर क्लास, कास्ट आणि जेंडर. कास्ट, क्लास आणि जेंडर है ना. मी हे याचं सांगतोय, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं अनालिसिस सांगतो, लक्षात घ्या है ना. काय भारतामध्ये काय असा प्रॉब्लेम झालाय? कारण की भारतामध्ये जाती, वर्ग आणि जेंडर म्हणजे लिंग यांचा त्रिकोण तयार झाला असल्यामुळे अशी विषमवादी परिस्थिती भारतामध्ये दिसते. एका बाजूला राजकीय प्रतिनिधित्व छान प्रकारे दिसतंय, परंतु तिथे मात्र स्त्रियांची सर्व्हायव्हलेबिलिटी जी आहे ती मात्र अत्यंत कमी लेवलवर आहे. हेल्थ अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मिसिंग वुमन अत्यंत टॉपमोस्ट पोझिशनवर आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ह्या 4 अँगलने है ना भारताच्या सोबत इतर देशांचं सुद्धा अनालिसिस करायचा प्रयत्न करतं. त्याचं असं म्हणणं आहे की जसं जसं हे विकसित होत जातं, हेल्थ पहिल्यांदा आहे, नंतर एज्युकेशन आहे, नंतर इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज आहे आणि नंतर पॉलिटिकल पार्टिसिपेशन. हे जसं जसं वर होत जातं तसं तसं मानवाचा विकास होत जातो. स्त्रियांची हेल्थ, सर्वायव्हल, त्यांचं शिक्षण, त्यांच्या इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज आणि पॉलिटिकल पार्टिसिपेशन असं असं जातं. भारतामध्ये असं मात्र दिसत नाही. भारतामध्ये काय दिसतंय? तर आपल्याला एक झिगझॅग पोझिशन जी आहे है ना, झिगझॅग पोझिशन आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर या कॉन्टेक्स्टमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं तुम्ही थोडंसं पाहून घ्या. पॉलिटिकल पार्टिसिपेशन, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी, एज्युकेशन, हेल्थ अँड सर्वायव्हल याचा डाटा आहे. ओके. आणि या डाटाचे सब पार्ट्स आहेत. सब पार्ट्स तुम्ही पाहून घ्यायचे. जसं उदाहरणार्थ मी सांगतोय, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीमध्ये त्यांनी लेबर पार्टिसिपेशन असा शब्द वापरलेला आहे आणि इन्कम असा शब्द वापरलेला आहे. पॉलिटिकल पार्टिसिपेशनमध्ये त्यांनी विचारलं आहे रुलिंग हेड स्त्रिया आहेत का, पार्लमेंटमध्ये किती पार्टिसिपेशन आहे, कॅबिनेटमध्ये किती पार्टिसिपेशन आहे, एज्युकेशनमध्ये प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, टर्शरी एज्युकेशन याचं काय प्रमाण आहे, हेल्थमध्ये त्यांचं मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट है ना, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट है ना, सोबत सर्वायवल म्हणजे एज ऑफ सर्वायवल, लाईफ एक्सपेक्टन्सी असे विविध डायमेन्शन तिथे विचारलेले आहेत. ओके. ठीक आहे. ठीक आहे. आता हा जेंडर गॅप जेव्हा तुम्ही वाचाल तर त्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा डाटा पूर्णपणे पाहून घ्यायचा इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये है ना. ठीक आहे. याच्यामध्ये एक सुंदर एक बाब सांगितली त्यांनी की एक अराउंड 2018 मध्ये भारताची जी पोझिशन आहे ती 108वी होती आणि आता मात्र 2020 मध्ये ती काहीतरी 112वी झाली. म्हणजे आमची प्रगती झालेली आहे खालच्या गतीनं, खाली नाही का, खाली जाताना प्रगती आमची झाली आहे. बघा इकडे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मस्त होत आहे आणि इथे मात्र जेंडर गॅप सातत्याने वाढत आहे आणि आपली स्थिती अत्यंत वाईट होत चाललेली आहे. 153 पैकी 112
हेल्थमध्ये 153 पैकी 150 आहे ना, मार्क चांगले मिळाले आहेत आहे की नाही, 100 पैकी 90 असे मार्क्स चांगले वाटतात है ना. बघा आपली अधोगती होत आहे की प्रगती होत आहे हे समजत नाही. अर्थव्यवस्था म्हणजे पैसा आला म्हणजे सुबत्ता असं होत नाही. याच्यासाठी भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये दोन पॅराडॉक्सिकल सिच्युएशन आपण बघतोय. सेक्स इक्वॅलिटी, त्याचा जेंडर इक्वॅलिटी आणि जेंडर डिस्पॅरिटी. एक हरियाणा आहे आणि दुसरं केरळ आहे. हरियाणाचं पर कॅपिटा इन्कम हे टॉपमोस्ट आहे, परंतु जेंडर डिस्पॅरिटी, सेक्स रेशो सर्वात वर्स्ट आहे. आणि केरळचं मात्र बाकीच्यांपेक्षा फारच कमी पर कॅपिटा इन्कम आहे, पण तरी सुद्धा जेंडर इक्वॅलिटी ही दर्जेदार आहे. त्याचं कारणच आहे, त्याचं कारण असं की पैसा हा महत्त्वाचा नाही, अक्कल हे महत्त्वाची आहे ना. कारण माणूस म्हणजे अक्कलेसोबत राहील, पैशासोबत राहील का? पैसा हा एक्सटर्नल झाला, अक्कल हे इंटरनल झाली. तर आम्ही कशाला महत्त्व देतो? जे आमचं नाही त्याला आम्ही महत्त्व देतो. आता हा जेंडर गॅपच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा जो डाटा आहे हा आवर्जून तुम्ही बघा. तुम्हाला आता प्रिलिमलाही कामी पडेल कदाचित है ना, कारण प्रिलिमला असं काही साचेबद्ध नाही आहे, काही विचारू शकतात. सोबतच काही अजून पॅरामीटर्स आहेत वेगवेगळ्या याच्याने केलेले आहेत, ते फक्त मी इथे लिहून देतो, त्यातले डाटा तुम्ही पाहून घ्या. एक आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स है ना, हे UNDP तयार करतं. जेंडर इनइक्वॅलिटी हा जेंडर गॅपच्याच कॉन्टेक्स्टमध्ये हा 4-5 जेंडर अनालिसिस आहेत, तेवढे थोडेसे पाहून घ्यायचे. दुसरं एक आहे मी सांगतो, सिगी म्हणून आहे. सिगी सोशल इन्स्टिट्यूशन्स अँड जेंडर इंडेक्स. सामाजिक संस्था आणि जेंडर इंडेक्स हा पण तुम्ही पाहून घ्या. हा जो आहे OECD तयार करतं, UNDP अजून एक तयार करतं. UNDP दुसरं अजून लिहून देतो इथे. UNDP अजून एक तयार करतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ GEM, जेंडर एम्पॉवरमेंट इंडेक्स. जेंडर एम्पॉवरमेंट इंडेक्स. ओके, ठीक आहे. म्हणजे किती झाले? GII, सिगी, जेम आणि आता आपण पाहिलेला तो कोणता? आता जेंडर गॅप है ना. कुठला पाहिला आपण? जेंडर गॅप इंडेक्स है ना. हा कोणाचा आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आणि मित्रांनो हे तिन्ही चारही तुम्ही फक्त UNDPच्या साईटवर जायचं, OECDच्या साईटवर जायचं आणि WEFच्या साईटवर जायचं. ह्या साईटवर जाऊनच पाहायचं, दुसरा डाटा पाहायचा नाही. याच्यासाठी की मी जाणून बुजून हे सर्च केलं इकडे तिकडे, काही ठिकाणी चुकीचे डाटा दिलेले आहेत. बरेचसे अकॅडमीज आहेत, काही आहेत आपलं काहीतरी भलतं सलतं टाकून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे तिथे सर्च करायचं नाही, चुकीचे डाटा तुम्हाला मिळतील. यांच्या ऑफिशियल साईट आहेत, ऑफिशियल साईटवर जाऊनच तुम्ही डाटा पाहा. ओके, ठीक आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये जर हा बघितला, हा एक सुंदर डायमेन्शन आहे सिगीचा. OECD ज्या कंट्रीज आहेत त्या OECD कंट्रीज आणि नॉन OECD कंट्रीज है ना, ह्या कंपॅरिझनमध्ये ते करतात. सोशल इन्स्टिट्यूशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेंडर इंडेक्स सांगितलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, खूप सुंदर आहे डायमेन्शन. व्हॉट आर द सोशल इन्स्टिट्यूशन्स? सामाजिक संस्था म्हणजे काय? सामाजिक संस्था, सामाजिक संरचना ही सामाजिक ज्या काही प्रक्रिया आहेत त्यातून निर्माण होते. मग सामाजिक प्रक्रिया कुठली? तर सामाजिक मूल्य, सोशल व्हॅल्यू, सामाजिक मूल्य. स्त्री आणि पुरुषांमध्ये कोणाला प्रिफरन्स देतोय? खूप सुंदर त्यांनी शब्द वापरला, सन प्रिफरन्स है ना. आपला भारतीय समाज आहे ना सन सिंक्रोनस. पोट्ट पाहिजेच. कायसाठी पाहिजे पोट्ट है ना? गुडघं मेलं का त्याला लात मारून जाळून टाका है ना. लात मारायला कोण पाहिजे? पोट्टच पाहिजे. पोट्टी लात मारू शकत नाही, पोट्ट्यानंच लात मारलं पाहिजे. यासाठी सन सिंक्रोनस, सन प्रिफरन्स, पोट्टच पाहिजे है ना. पोट्ट होत नसेल तर हे रेल्वे गाडी लागते पूर्ण है ना, पहिली दुसरी तिसरी
5-6 झाल्यावर भाऊ पैदा होते आणि मग सगळ्यांनी राख्या बांधते आहे ना, मी तुमचं रक्षण करीन. आणि मग एखादा पोट्टा येते, त्या पोट्ट्या मस्त कुताडतात पोट्ट्याला, हा असा उभाचे राहते झांबल्या आहे ना, कोण कोणाचं रक्षण तर माहित नाही म्हणा. तर सेल्फ प्रिफरन्स खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मी जाणून सांगतो इथे महत्वाचं आहे ओनरशिप राईट. ओनरशिप राईट, घर कोणाच्या नावानं. चला हा बस 1-2 मिनिटात संपवतो, पक्कत नाही जास्त, महत्वाचा आहे म्हणून मी घेतो. ओनरशिप राईट्स, मालकी हक्क, घर कोणाच्या नावावर. आपल्या इथं माहित आहे का, लगेच मग बाप मेला का भाऊ बोलवते बहिणीले, ये जेवाले, ये बाई तुला चांगली साडी चोळी घेऊन देतो, मस्त तिला साडी चोळी तिच्या नवऱ्याला, मग हळूच तिच्या कानात, बाई आता दरवर्षी साडी चोळी मीच घेईन, अजून कोण घेणार आहे तुले आहे ना, मी भाऊ आता इथं राहिलो तर पाहिजे आहे ना, तर तू काही मागायचं नाही. मग मागशील तर साडी चोळी नाही. हे बी बहीण अशी बैताळ राहते, एका साडीसाठी भावाले म्हणते ठीक आहे भावा, घर तुझ्या नावावर, साडी माझ्या नावावर आहे ना. अरे एक घर घेतलं असतं तिनं, घराचे अर्धे तुकडे विकून टाकलं असतं तर आज जन्म साड्या नाही का, पण तसं नाही राहे. मोठा प्रॉब्लेम. भावावर प्रेम राहते ना, बहिणीचं लईच प्रेम राहते. ओनरशिप किती ब्लॅकमेल केलाय बघा मानसिकतेला, मानसिकतेचा ब्लॅकमेल आहे हा, ब्रेन वॉशिंग आहे. लहानपणापासून सांगितल्या जाते बहिणीले भावाच्या प्रती आदर ठेवायचा, भाऊ कसाच राव, नालायक राव, बेवडा राव, कसाच राव है ना. हे मोठे प्रॉब्लेम आहे, हा इथेच नाही साऱ्या जगात आहे बघा बरं. ओनरशिप राईट्स, त्यानंतर फिजिकल इंटेग्रिटी, हातरसचा प्रकाश, फिजिकल इंटेग्रिटी है ना. त्याच्यानंतर महत्वाचा आहे सिव्हिल लिबर्टीज. सिव्हिल लिबर्टीज है ना. सिव्हिल लिबर्टीज म्हणजे 7च्या आत घरात नाही का, पोट्टी असली का 7 वाजले नाही दिसली पोट्टी, हे बाप फोन करते है ना, कुठं आहेस कुठं आहेस कुठं आहेस. अरे कुठं बी राहणं त्याला काय, पोट्ट तू हे कुठं आहे ते नाही विचारत, कुठं आहे कुठं, हे बी तर पोट्ट्यासोबतच असं ना दुसऱ्या, त्याच्या बाबत विचारत नाही. तू काय आपल्या पोट्टीला विचारतात नाही का, कुठं आहेस कुठं आहेस. म्हणजे काय 7 नंतर पोट्टी बाहेर राहिलीच नाही पाहिजे, पोट्ट मात्र रात्रभर राह. पण आता पोट्ट एकटा रात्रभर कसं राहील हे बी समजे नाही, बापाला बी मोठा प्रॉब्लेम आहे ना. असो ठीक आहे. सिव्हिल लिबर्टीज, फ्रीडम इन सोशल स्पेस. बघा काही आपण बघतो अरेबियन कंट्रीजमध्ये तर इतका प्रॉब्लेम आहे की बुरखा घालून जावं लागतं, स्त्रियांना सोशल स्पेसच नाही. आपल्या इथे बुरखा पद्धती होती है ना, घरात जर कोणी पाहुणे मंडळी आली तर बायकोनं असं घुंगट के आड से नाही का असा, तर घुंगटच्या आड म्हणून, घुंगटच्या आड म्हणून ते काय पाहते हे याला मी कळत नव्हतं. असो आता उगाच वाच्यता करण्यात काय अर्थ नाही. पण सिव्हिल लिबर्टीचा प्रॉब्लेम आहे. इफ देर इज नो सिव्हिल लिबर्टी, देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ एनी अपॉर्च्युनिटी. संध्यांची कुठे उपलब्धता होणारच नाही, आणि मग संध्यांची उपलब्धता नाही तर प्रोग्रेस नाही, विकास नाही. म्हणजे किती महत्वाचं आहे. फिजिकल इंटेग्रिटी, इझिली असल्ट होतं की तिची इंटेग्रिटी टिकून राहते आहे का नाही. पोट्ट्यांना लई बापू चालले रस्त्याने की इकडे धक्का तिकडे धक्का आहे ना, आणि तो स्वतःच्या बहिणीला मारला धक्का तर बोंबलाच, आणि दुसऱ्याच्या है ना, हा तोरा प्रॉब्लेम आहे. दॅट फिजिकल इंटेग्रिटी है ना, इझिली असल्ट होतं का. आपण बघू महाराष्ट्रात आपण असतो, महाराष्ट्रामध्ये हा टेन्शन नाही आहे, बऱ्यापैकी फिजिकल इंटेग्रिटी आहे. पण तुम्ही जर नॉर्थला जा तर तुम्हाला असं दिसेल फिजिकल इंटेग्रिटीचा प्रॉब्लेम आहे. स्त्रिया सहज रीतीने त्यांचा छळ होतो, सहज रीतीने त्यांची हिंसा होते, सहज रीतीने बलात्कार, सहज रीतीने, सहज है ना, बिकॉज दी फिमेल इज अ कमोडिटी ना. महाराष्ट्रामध्ये असं दिसत नाही. मग का नाही दिसत, तर आपल्याला असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण छान आहे. केवळ शिक्षणाचं नाही, सामाजिक संरचना सुद्धा ओपन आहे, बऱ्याच प्रमाणात ओपन आहे. ते जातीवाद जो आहे तो जातीवाद असा थोडा ओपन याच्यामध्ये आहे. म्हणजे जात जी आहे पदसोपान, हे पदसोपान थोडं ओपन आहे. इथे बघा लोअर कास्ट सुद्धा इकॉनॉमिकली अपव्यूअल झालेला आहे. म्हणजे जिथे समाज व्यवस्था खुली असेल तिथे स्त्रिया सुरक्षित असतील आणि स्त्रियांचा विकास होईल. फिजिकल इंटेग्रिटी, ओनरशिप राईट्स, जर तिला संपत्तीवर हक्क गाजवता येत असेल, तिची संपत्ती असेल तर तिचा छळ होणार नाही, तिची सुरक्षा राहील. भारतामध्ये भारतातली संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये ओनरशिप राईट्स नाहीत. जसं
हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतंय की प्राचीन याच्यापासून दयाभागा आणि मिताक्षरा हे 2 कायदे होते. ह्या दोन्ही कायद्यामध्ये स्त्रीला कुठलीही ओनरशिप राईट नव्हती. मग हळूच हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये रिफॉर्म केले आणि स्त्री आणि पुरुष समानता आपल्याला इथे दिसून येते. आणि सन प्रिफरन्स आणि व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यूजमध्ये स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन किंवा समाजाचा दृष्टिकोन, संरचना कशी आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये कोण केंद्रस्थानी असेल आणि कोण नाही, दॅट इज अ सोशल व्हॅल्यूज. म्हणजे हे जे डायमेन्शन आहे ह्या इथे सिद्धीने घेतल्या. अत्यंत सुंदर पॅरामीटर आहे, प्लॅटफॉर्म आहे एक जेंडर गॅप ॲनालिसिस करायचा. तर जेंडर गॅपच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे डाटाच तुम्ही बघून घ्यायचे. ओके, उद्या आपण जेंडर बजेटिंग बघूया, है ना. ते पण महत्त्वाचं आहे कारण भारताने जेंडर बजेटिंग जो आहे तो ॲडॉप्ट केलेला आहे, परंतु तो कुठपर्यंत त्याची परिणामकारकता झालेली आहे, इफेक्टिव्हनेस कुठपर्यंत झाला आहे, शिरकाव कुठपर्यंत आहे, त्याचं पेनिट्रेशन कुठपर्यंत आहे, ते उद्या आपण समजून घेऊया. आजचा काही डाऊट आहे? ॲनालिटिकल आहे, काही डाऊट आहे? ओके, ठीक आहे मोस्टली, थँक्यू. ओके, थँक्यू. चला, ओके, थँक्यू.